मायोकार्डियल प्रोटेक्शन अगेन्स्ट व्हॉट? प्रोटेक्शन अगेन्स्ट इस्केमिया अँड इस्केमिया रिपरफ्युजन इंजुरी. तर फार्माकोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल मेजर्स आहेत. तर गोल्स काय आहेत? ब्लडलेस फील्ड असायला पाहिजे. इॲट्रोजेनिक इंजुरी जे आपण करतो, इॲट्रोजेनिक इंजुरी होते बायपासमुळे, क्लॅम्पिंगमुळे, रिव्हस्क्युलरायझेशनमुळे. नंतर क्लॉस्कॅम करतो, मग तो काढतो. आणि आपल्याला ही इंजुरी लिमिट करायची आहे. लिमिट काय करायचं आहे? ॲसिडॉसिस, एडेमा, ATPचं डिप्लेशन असेल, एंडोथेलियल फंक्शन असेल, रिपरफ्युजन इंजुरी आहे, हे सगळं कमी करायचं आहे. तर आपल्याला ही इंजुरी कमी करायची आहे. ब्लडलेस फील्ड हवी. नंतर अवॉइड इॲट्रोजेनिक इंजुरी बाय रिड्युसिंग दीज मेकॅनिझम्स. तर डिमांड सप्लाय काय आहे ते वर्णन केलं याने. तर सप्लाय काय आहे? ऑक्सिजन सप्लाय कशावर डिपेंड करतो? O2 कंटेंटवर. नंतर आपल्याला माहिती आहे की डायस्टोलिक प्रेशर आणि तुमचं एंड डायस्टोलिक प्रेशर. तर एंड डायस्टोलिक प्रेशर तुमचं हार्टचं चेंबरचं साईज. नंतर डायस्टोलिक प्रेशर ॲओर्टिक रूट प्रेशरवर डिपेंड करतं. नंतर व्हेंट्रिक्युलर प्रेशरवर एंड डायस्टोलिक प्रेशर येणार. वस्क्युलर रेजिस्टन्स, ऑटो रेग्युलेशन या गोष्टींवर सप्लाय डिपेंड करतो. ऑटोनॉमिक इनर्वेशनने पण तो चेंज होईल. कन्झम्पशन कशावर डिपेंड करतं? कन्झम्पशन तुमच्या आयनोट्रॉपीवर डिपेंड आहे, वॉल टेन्शनवर डिपेंड आहे, रेटवर डिपेंड आहे. आयनोट्रॉपी म्हणजे वेलॉसिटी ऑफ प्रेशर डेव्हलपमेंट. नंतर वर्क, तो व्हॉल्यूम लूपमधला प्रेशर, व्हॉल्यूम लूपमधला एरिया. तर मेकॅनिझम्स काय काय आहेत ज्याच्यामुळे इंजुरी होते? इस्केमिया आणि इस्केमिया रिपरफ्युजन. याच्यामुळे काय होतं की इस्केमियामुळे ATP कमी होणार. ATP कमी झालं की अनारोबिक होणार. अनारोबिक झालं की ॲसिडॉसिस होणार. आणि अनारोबिकमुळे कॅल्शियम होमिओस्टॅसिस पण चेंज होणार. रिपरफ्युजनमुळे फ्री रॅडिकल बनणार. आणि या दोघांमुळे इन्फ्लेमेशन आणि कम्प्लिमेंट ॲक्टिव्हेट होणार. तर 3 फेजमध्ये इंजुरी आहे, 3 फेजमध्ये प्रोटेक्शन आहे. फेजेस आहेत अँटीसिडंट म्हणजे बिफोर कार्डिओपल्मोनरी बायपास, मग प्रोटेक्टेड इस्केमिया म्हणजे बायपासवर असताना, नंतर रिपरफ्युजन म्हणजे बायपास संपल्यानंतरचा. तर अँटीसिडंट म्हणजे बिफोर CPB हा आहे अनप्रोटेक्टेड इस्केमिया म्हटलं आहे याला. अकर्स प्रायर टू CPB और डिलिव्हरी ऑफ कार्डिओप्लेजिया. प्रोटेक्टेड इस्केमिया आहे तुमचा केमिकल कार्डिओप्लेजिया. फेजेस ऑफ मायोकार्डियल इंजुरी चालू आहे. नंतर रिपरफ्युजन, मग क्रॉसकॅम काढणार आणि CPB डिस्कंटिन्यू करणार, तेव्हा रिपरफ्युजन इंजुरी येणार. तर अँटीसिडंट इस्केमियामध्ये इंजुरी का होते? तर हायपोटेन्शन होणार, अरिथमियाज होणार त्याच्यामुळे. म्हणून अँटीसिडंटमध्ये आपली ट्रीटमेंट काय आहे की ऑनगोईंग इस्केमिया कमी करायचा आहे, सप्लाय डिमांड कमी करायचं आहे. त्याचे जे रिव्हस्क्युलरायझेशनसाठी आपण घेतलं आहे. नंतर अँटीकोॲग्युलंट, अँटीप्लेटलेट देतो, NTG देतो आपण. नंतर सर्व ड्रग्ज देतो ज्याच्यामुळे ऑक्सिजन डिमांड आणि सप्लाय कमी होतो. अँझायटी कमी करतो आपण, सिडेशन देतो, न्यूट्रिशन देतो, इंट्युबेशनचा रिस्पॉन्स प्रोव्हाइड करतो. हे आपलं बिफोर CPB गोईंग आपला हा अनप्रोटेक्टेड इस्केमिया जो आहे त्याच्याकरता. तर मेकॅनिझम्स त्याच्यात भरपूर सारे आहेत. अरिथमिया आणि हायपोटेन्शन दोनच लिहिले याने, पण आपण पूर्ण प्री ऑप जे पेशंटचं करतो आहे, इंट्युबेशन रिस्पॉन्स प्रोव्हाइड करणार, डीप प्लेन करणार, स्कोपीचा टाईम कमी करणार, हार्ट रेट मॅनेज करणार, हायड्रेशन आणि प्री कंडिशन विथ व्होलाटाईल ॲनास्थेटिस्ट एवढं सगळं करणार. मग CPBवर गेल्यावर ऑक्सिजन डिमांड कमी होऊन जाते, परंतु CPBवरही त्याला हाय ऑक्सिजन कंटेंट मिळतं ज्याच्यामुळे रिपरफ्युजन इंजुरी होते. नंतर CPB आपण देतो त्याचं माल डिस्ट्रीब्युशन होतं, कारण की कुठे ऑलरेडी कोरोनरी ऑक्लुडेड आहे ज्याच्याकरता आपण सर्जरी करतो आहे. आणि राईट व्हेंट्रिकलला एवढा चांगला सप्लाय नसतो आणि तिकडे थिबॅसियन वेन्स आहेत तर ते सप्लाय प्रॉपरली नाही होत आणि रिपरफ्युजन इंजुरी पण होते. नंतर रिपरफ्युजन इंजुरी कशामुळे होते? बायपासवरनं आल्यानंतर मग क्रॉस क्लॅम्प काढला, CPB बंद झालं, जे प्रोटेक्शन होतं ते बंद झालं. नंतर ग्राफ्ट किंक होऊ शकतात, टाईट ॲनास्टोमोसिस असतील, एअर असते ती इंजुरी करते. नंतर
CPB बंद केली की हायपोटेन्शन आणि अरिथमियाज होतात, याच्यामुळे रिपरफ्युजन इंजुरी होते. तर आपण बघितलं प्री ट्रीटमेंटमध्ये अँटीसिडेंट इस्केमियासाठी आपण इस्केमिक आणि फार्माकोलॉजिकल प्रिकंडिशनिंग करतो, डिमांड सप्लाय मॅच करतो. नंतर या फेजमध्ये आपण CPBवर गेल्यावर त्याला असिस्टोल देतो, अरेस्ट देतो, हायपोथर्मिया देतो. मेंटेनन्स फेजमध्ये आपण तो हायपोथर्मिया आणि कार्डिओप्लेजिया कंटिन्यू ठेवतो. रिपरफ्युजन कमी करण्याकरता आपण मग जे काही आहे ह्याच गोष्टी पुन्हा होमिओस्टॅसिस मेंटेन करणार, परफ्युजन मेंटेन करणार, टेम्परेचर वाढवणार, O2 देणार. ठीक आहे. अगेन्स्ट प्रोटेक्टेड इस्केमिया म्हणजे CPBवर काय करणार आपण, असिस्टोल देणार कार्डिओप्लेजियाने, हायपोथर्मिया देणार, हायपोकॅल्सेमिया देणार, बफरिंग करणार, इंटरमिटंट क्लॉज कॅम्पिंग केल्यामुळे हे होणार आपलं इस्केमिक प्रिकंडिशनिंग होणार, LV व्हेंटिंग करणार. मग रिपरफ्युजन इंजुरी CPBच्या झाल्यानंतर काय करणार, DAR करणार, कंट्रोल्ड रिपरफ्युजन करणार. नंतर जर अरिथमिया झाली तर DC व्हर्जन करणार, वॉर्म कार्डिओप्लेजिया देणार, स्कॅव्हेंजर्स देणार, प्रोफॉल देणार. नंतर पोटॅशियम चॅनल ओपनर देणार निकोरेंडलसारखे, किंवा IV ॲडेनोसिन देणार. तर असिस्टोल आणि कार्डिओप्लेजिया, असिस्टोलमुळे इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉज होऊन जातो, ATP वाचतं, मग त्याच्यामुळे डायस्टोलिक अरेस्टमध्ये जातो आणि मग हे जे वाचलेलं ATP आहे हे तुम्हाला इस्केमियामध्ये कामा येतं. आणि व्हेंट्रिक्युलर डिकम्प्रेशन पण होतं. तर आपण काय काय देतो, पोटॅशियम देतो, मॅग्नेशियम देतो, कॅल्शियम कमी करतो, CCB देतो, LA देतो. तर 10 ते 20 जवळपास पोटॅशियम असतं. अँटेरोग्रेड कार्डिओप्लेजिया देतात किंवा रेट्रोग्रेड देतो. आपण हायपोथर्मिया पण देतो. 22 खूप जास्त झाला, बिलो 22च्या खाली नाही नेत आपण, 24 ते 28 तासच ठेवतो. त्याच्यामुळे मेटाबॉलिक रिक्वायरमेंट कमी होते, ऑक्सिजन डिमांड कमी होते. 24 ते 28 ठेवणार, पॅसिव्ह करणार किंवा ॲक्टिव्ह करणार हीट एक्सचेंजरने, आणि कोल्ड कार्डिओप्लेजिया आपण देणार. तर हायपोथर्मियामुळे काय होतं की मेटाबॉलिझम कमी होतं, त्याच्यामुळे O2 रिक्वायरमेंट कमी होते. नंतर ऑक्सिजन स्पीसीज कमी बनतील, इस्केमिक इंजुरी कमी होईल, पिरियड ऑफ इस्केमिया वाढेल, कॅल्शियमचं इंट्रासेल्युलर टॉक्सिसिटी कमी करणार, न्यूरोट्रान्समिशन कमी करणार. डिसॲडव्हान्टेज काय आहे, तो हार्टला स्लो करतो, त्याच्यामुळे रिपेअर करायला उशीर होईल, स्वेलिंग होऊन जाईल, तो पुन्हा कामाला यायला वेळ घेतो, स्वतः फिब्रिलेशन करतो, डिसोसिएशन लेफ्टला शिफ्ट होते, ऑटो रेग्युलेशन हॅम्पर करतो, फ्रेनिक नर्व फ्रीज होते, रोले फॉर्मेशन होतं. तर रिपरफ्युजन इंजुरीमध्ये ना कॅल्शियम ओव्हरलोड होतो. तर इस्केमिया आणि रिपरफ्युजनमुळे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्चर तयार होतात आणि सेल डॅमेज, सेल नेक्रोसिस होतो. म्हणून आपण काय करतो, मॅग्नेशियम देतो ॲज काउंटरॅक्टिंग टू कॅल्शियम, आणि चिलेशन करतो कॅल्शियमचं. CPD असतं कार्डिओप्लेजियामध्ये, परंतु थोडंफार तरी कॅल्शियम ठेवायला लागतो, त्याला कॅल्शियम पॅराडॉक्स म्हणतो. जर कॅल्शियम काहीच नसेल कार्डिओप्लेजियामध्ये, तर जेव्हा रिपरफ्युजन करतो तेव्हा खूपच जास्त कॅल्शियम आत येतं आणि इंजुरी होते. म्हणून थोडाफार तरी कॅल्शियम ठेवायलाच लागतो, त्याला म्हटलं कॅल्शियम पॅराडॉक्स. तर इंटरमिटंट क्रॉस क्लॅम्प करतो, थोडा वेळ करतो, थोडा वेळ सोडतो. सध्या आपण एवढं नाही फॉलो करत, हे जुनी पद्धत आहे. नंतर आपण काय करतो, LV व्हेंटिंग करतो. या सर्व स्ट्रॅटेजीज आहेत रिपरफ्युजन प्रिव्हेंट करण्याच्या. कार्डिओप्लेजिया झाला, हायपोथर्मिया झाला, इंटरमिटंट क्रॉस क्लॅम्पिंग झाल्यानंतर LV व्हेंटिंग. LVचा व्हॉल्यूम लोड कमी करायचा. हा 2 मेकॅनिझम आहे, त्याचं मेटाबॉलिझम कमी व्हायला पाहिजे आणि त्याचं वर्क कमी व्हायला पाहिजे. तर डिस्टेंडेड असेल तर त्याला ते वर्क सारखं होऊन जातं, म्हणून स्ट्रेस वाढतो, ऑक्सिजन डिमांड वाढते, LA प्रेशर पण वाढायला नको. तर LV डिस्टेंड कसा होतो, तर क्रॉस कॅम्प केल्यावर सुद्धा LV डिस्टेंड होत राहतो, कारण की ब्रॉन्कियल वेन्समधनं ब्लड येत राहतं. नंतर ॲओटोपल्मोनरी कोलॅटरल्स आहेत त्याच्यातनं ब्लड येतं. नंतर ॲओटिक रिगर्ज असेल तर तिथनं पण ब्लड येत राहील. क्रॉस कॅम्पनंतर त्या कस्पच्या वर नाही राहणार, ते कस्पच्या खाली पडेल. नंतर
कॉजेस ऑफ एल व्ही डिस्टेन्शन, क्रॉस कॅम्पिंग केल्यामुळे पण डिस्टेंट होणार तो. अँटरोगेट आपण स्वतः कार्डिओप्लेजिया देतो आहे, ॲओर्टिक रिगर्ज होणार. आणि रिपरफ्युजनच्या वेळेस व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमुळे ते बाहेर नाही पडणार रक्त. क्रॉस कॅम्प रिलीज केलं की त्याच्यात सडनली जास्त लोड वाढणार. तर याच्याकरता आपण एल व्ही व्हेंटिंग करतो. कॅल्युला आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पंक्चर करून त्याचं व्हेंटिंग करतात, पण त्याच्यामुळे डॅमेज होतो जिथं आपण व्हेंट टाकणार आहे आणि एअर एंट्रीचा पण चान्स असतो. नंतर आपण कशाप्रकारे प्रिव्हेंट करतो इंजुरी, सबस्टेट वॉशआउट करतो. आपण जो कार्डिओप्लेजिया आहे तो वॉर्म करतो आणि हॉटशॉट टर्मिनल वॉर्म ब्लड कार्डिओप्लेजिया देतो. शेवटी आपण हॉटशॉट सिंगल देतो टेम्परेचर वर आणण्याकरता. नंतर आपण रिपरफ्युजन जे आहे ते कंट्रोल करतो. क्रॉस क्लॅम्प रिमूव्हल आहे तो हळूहळू करतो. प्रेशर फक्त 10 ठेवतो सुरुवातीला 1 ते 2 मिनटं, नंतर ग्रॅज्युअली वाढवतो. ऑक्सिजन रॅडिकल स्कॅव्हेंज करतो. स्कॅव्हेंजर्स आहेत कार्डिओप्लेजियामध्ये, त्याद्वारे. नंतर ॲनस्थेशिया देऊन आपण प्री कंडिशनिंग करतो इस्केमिक. तर व्होलाटाईल एजंट्स जे आहेत ते देतो. डिपेंडिंग ऑन ड्युरेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ते प्री कंडिशनिंग करतात. 1.5 to 2 मॅक द्यावा लागतो 15 to 30 मिनिट्स बिफोर तुमचं इस्केमिया. आणि इट इज इंडिपेंडंट ऑफ इस्केमिक प्री कंडिशनिंग. तर हा स्वतः ॲनस्थेशिया प्री कंडिशन करतो. इस्केमिक प्री कंडिशनिंगसोबत त्याचं काही घेणं देणं नाही आहे. तर मेटाबॉलिझम कमी होतं कारण की नेगेटिव्ह आयनोट्रॉपिक आहे, ल्युसिओट्रॉपिक, क्रोनिओट्रॉपिक सगळ्यांचा नेगेटिव्ह आहे. SVR कमी होतं, त्याच्यामुळे LV आफ्टर लोड कमी होतो. फ्री रॅडिकल्स कमी होतात, कोरोनरीज डायलेट होतात. मोर दॅन 1 मॅक फॉर 50 to 30 मिनिट प्रायर टू क्रॉस क्लॅम्प. प्रोपोफॉल पण करतो, पण इन्हेलेशनलच्या इतका नाही करत प्री कंडिशनिंग. तो पण फ्री रॅडिकल स्कॅव्हेंज करतो, अँटीऑक्सिडंट आहे, ऑक्सिजन कन्झम्पशन कमी करतो. नंतर नवीनमध्ये इस्मोलॉल आहे, हायपोकॉन्ट्रॅक्टाईल स्टेट करतो. आणि स्टॅटिन आहे. स्टॅटिनचा इंडिपेंडंट ऑफ LDL कोलेस्ट्रॉल लोअरिंग इफेक्ट, याच्याशी काही घेणं नाही आहे. तर हा आपण द्यायचा तर बिफोर इस्केमिया द्यायला पाहिजे, पण युजली असं ओरलच देतात, IV आय डोंट नो. आणि जो पेशंट ऑलरेडी आहे स्टॅटिनवर तो चांगला परफॉर्म करतो. तर नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतो स्टॅटिन काहीतरी करून, त्याच्यामुळे व्हॅस्क्युलर एंडोथेलियम प्रोटेक्ट होतं. तर हे वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत. तर मायोकार्डियल प्रोटेक्शन, इंजुरी कशामुळे होते, त्या इंजुरी प्रिव्हेन्शनचे काय मेकॅनिझम आहे, ऑक्सिजन सप्लायचे फॅक्टर्स, मेटाबॉलिझम डिमांडचे फॅक्टर्स, सिक्वेन्स ऑफ इंजुरी, फेजेस ऑफ मायोकार्डियल इंजुरी, अँटीसिडंट, प्रोटेक्टेड आणि रिपरफ्युजन, आणि त्या तिघांमध्ये आपण काय काय करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मग प्रत्येकाचं वर्णन केलेलं आहे. कार्डिओप्लेजिया, हायपोथर्मिया, हायपोकॅल्सिमिया, क्रॉस कॅम्पिंग, LV व्हेंटिंग, नंतर सबस्ट्रेट वॉशआउट, कंट्रोल रिपरफ्युजन, स्कॅव्हेंजिंग, ॲनस्थेशिया प्री कंडिशनिंग, प्रोपोफॉल, आणि न्यूअरमध्ये मग इस्मोलॉल आणि स्टॅटिन दिलं आहे. ॲक्च्युली इस्मोलॉल ऑनलाईनमध्ये सांगितलं की इनिबिट करतो प्री कंडिशनिंगला.